नमस्कार. टुडे समाचार मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी आता धाराशिव जिल्ह्यातल्या कोंड गावामध्ये आता इथे पोहोचलेलो आहे. इथे दिवाळी दिवाळी झाली काल आणि इथे घराघरी किल्ले बनवतात. असे वेगवेगळे असे सण साजरे करतात. तसेच आज आपण इथं कोंड गावामध्ये इथं पोहोचलेलो आहे. इथं किल्ला बनवलेला आहे कोंड गावामध्ये. आपण किल्ला विशेष म्हणजे छोट्या मुलीने किल्ला बनवलेला आहे. त्याचे वडील आहेत आपल्या सोबत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय नाव तुमचं? नमस्कार. अविनाश बाळासाहेब पाटील, राहणार कोंड. काय किल्ला जी बनवलाय ती कोणी बनवला किल्ला? त्या माझ्या लहान मुलीनं बनवलेला आहे. ते प्रत्येक वर्षी काही ना काही ह्या निमित्तानं दिवाळीच्या सणात बनवतीच. तिला आवड आहे, चित्रकलेची आहे, काही आपलं खेळणे वगैरे बनवते. आणखी काही काही कला आहे तिच्या अंगात. त्या किल्ल्याबद्दल काय माहिती आहे? कोणचा किल्ला आहे हा? सिंधुदुर्ग किल्ला बनवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बनवलेला हा किल्ला आहे. संरक्षणाच्या ह्याच्यानुसार कोकणात येतो हा किल्ला. त्याची प्रतिकृती तयार केलेली आहे इथं. अशी हुबेहूब प्रतिकृती आहे का ही कशी आहे? तिच्या हुबेहूबच आहे. तिच्या मनात जसं येतं त्या पद्धतीनं तिनं ही केलेलं आहे. कधीपासून बनवते किल्ला? खूप लहान असताना 2-3 वर्षापासून हे काही ना बनवते किल्ले. हे 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 किल्ला किती दिवस झाला बनवलाय? हे 2-3 दिवसापासून तिनं बनवत आहे. 2-3 दिवस लागले ह्याला बनवायला? हो, बनवायला 2-3 दिवस लागले. कुठे आहे ती मुलगी? आहे ना, बोलवा तिला इकडे. या इकडे बघा. हे जे किल्ला आहे ह्याच मुलीनं किल्ला हे बनवलेला आहे. आपण त्या मुलीशी संवाद साधूया. काय नाव तुझं? माझं नाव आर्या अविनाश पाटील. काय सांगशील किल्ला जे आहे ते तू बनवलास, काय सांगशील? ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांनी जिवंतपणे बांधलेले एकमेव मंदिर इथे आहे. आणि म्हणजे या ठिकाणी समुद्राच्या मधोमध बांधला आहे किल्ला. अरबी समुद्र आहे. आणि शिवाजी महाराजांनी इसवी सन 1664 मध्ये हा किल्ला बांधला आहे इथे. तू किती दिवस झालं बांधत होते? मी 2-3 दिवस थोडं करत होते का. याची आवड कस काय तुला? याची आवड म्हणजे असं म्हणजे करू वाटते अशी कशाची पण प्रतिकृती अशी किल्ल्याची वगैरे. अजून काय काय बनवते तू? मी चित्र काढते, कागद काम करते असं घरी. ते किल्ल्याची माहिती काय आहे? किल्ल्याची माहिती म्हणजे आता सिंधुदुर्ग किल्ला आहे हा. आणि हा शिवाजी महाराजांनी बांधलाय. या किल्ल्याच्या चहू बाजूने समुद्र आहे, अरबी समुद्र आहे. हा कोकण मध्ये आहे किल्ला. ही माईक हातात धरून माहिती सांग मला. या इकडे या. ही कायचा किल्ला आहे? काय काय आहे? हे इथे विहीर आहे. इथे तोफा आहेत, बुरुज आहे. आणि शेतकरी आहे इथे, शेतात काम करतोय. आणि ते तिथे मंदिर आहे. कोणचं मंदिर आहे ते? महादेवाचं मंदिर. इकडे काय आहे? इकडे काय आहे? हे शिवाजी महाराज आहेत. सिंहासन आहे. ते सैनिक कुठे आहेत? हे सैनिक इथे ते तोफे जवळ. अजून काय काय आहे? अजून म्हणजे हा किल्ला एकदम असं बांधताना जाड मजबूत अशा दगडांपासून बनवलेला आहे. अजून काय काय आहे मध्ये? आणखीन म्हणजे एवढंच आहे. बघा, आपल्यासोबत किल्ला बनवलेली मुलगी सहित होती. आपण त्यांची आई आहे तर आईची सहित संवाद साधूया आपण त्यांच्या. या इकडे या. आई आहेत आपल्या सोबत त्यांच्या. काय नाव तुमचं? माझं नाव श्रद्धा अविनाश पाटील. काय सांगताल किल्ला जे आहे ते तुमच्या मुलीने बनवलेला आहे? कशा पद्धतीने बनवलाय? तिनं माती, दगड आणि चिखल करून मातीचा बनवलेला आहे. तिला आवड आहे. असं दरवर्षी तिनं प्रतिकृती तयार करते किल्ल्याची दिवाळीमध्ये. लोक दिवाळीमध्ये दुसऱ्याचे लेकर फटाके मागतात, हे करतात. तुम्ही या मुलीला तुमच्या म्हणजे माझी मुलगी पण फटाके वाजवती आणि उरलेल्या वेळात हे करते. तिला आवड आहे. रांगोळी काढती, फटाके वाजवती. म्हणजे दुसऱ्यासारखं दुसऱ्याचे लेकर जे असते
मुली वगैरे ते फटाके मागतात, फटाके जिद्द करतात, आणि तुमची मुलगी जी आहे ती हटके केलेला आहे, हा. किल्ला स्वतः बनवलेला आहे तिने, त्याच्याबद्दल काय सांगसाल? हो. नाही, इतर मुलींपेक्षा मला नक्कीच माझी मुलगी वेगळी वाटते थोडीशी, आणि तिच्या अंगात जी कला आहे त्याला मी प्रोत्साहन देते. हा. किती दिवस झाले किल्ला बनवत होती? 2-3 दिवस लागले. तिला थोडं थोडं बनवत होती, दुपारच्या वेळेत टीव्ही बघत होती, फटाके वाजवत होती. ह्याच्या अगोदर काय काय बनवलं होतं? तिनं मागे 1 वर्षी रायगड बनवला होता, रायगड किल्ला. 1 वर्षी शिवनेरी बनवला होता. हा. बघा, आपल्यासोबत त्या मुलीची आई होती, वडील होते, स्वतः मुलगी सोबत आपण संवाद साधलेला आहे. हिने जी आहे ती किल्ला, ही जी किल्ला आहे, ही किल्ला तिने स्वतः तिच्या हाताने बनवलेला आहे, असं तिच्या आईने सांगितलेलं आहे, वडिलांनी सांगितलेलं आहे, आणि तिच्या तोंडातून सहित आपण ऐकलेलं आहे. तिच्या कसा वाटला विषय नक्कीच कळवा. याचे काही वेगळे विषय असतील तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.